नमस्कार. सखी कट्टामध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. तुम्हाला जपान या देशाविषयी आज मी सांगणार आहे. जपान हा देश त्याच्या अद्वितीय संस्कृती, तंत्रज्ञान आणि स्वच्छतेसाठी प्रसिद्ध आहे. जपानी लोक हे मेहनती आणि शिस्तबद्ध आहेत. जपानी लोक त्यांच्या कामाविषयी खूपच गंभीर आहेत आणि आपल्या देशाच्या प्रगतीसाठी ते खूप कष्ट करतात. जपानने आपली संस्कृती, सुरेखपणा जपला आहे. आपल्या विशिष्ट शिस्तबद्ध आणि कष्टाळू वृत्तीसाठी जपान जगभर प्रसिद्ध आहे. दुसऱ्या महायुद्धामध्ये जमीनदोस्त झालेल्या जपान या देशाने आपल्या कष्टाळू वृत्तीच्या लोकांमुळे आणि त्यांच्या अपार देशप्रेमामुळे फिनिक्स पक्षासारखा उंच भरारी घेऊन तंत्रज्ञानामधील त्यांची प्रगती ही कौतुक करावे तेवढी थोडी आहे. जपान जपान देशाच्या सर्वात अद्भुत तंत्रज्ञान वापर हा त्यांच्या दळणवळणाकरण करता केला जातो. जगभर प्रसिद्ध असणाऱ्या जपान JR म्हणजे जपान रेल्वेज बद्दल आपल्याला माहिती आहे का? शिंकानसेन म्हणजेच बुलेट ट्रेन ही ट्रेन 360 किलोमीटर प्रति तास अशा स्पीडनं धावते आणि त्यामध्ये प्रवास करण्याचा अनुभव अतिशय उत्तम आहे. जपानी रेल्वे या कंपनीने नुकतेच आपले 60 वर्ष पूर्ण केलेले आहे. प्रगत तंत्रज्ञान, उच्चतम सेवा आणि नाविन्य या सर्व गोष्टी खरंच खूप आश्चर्यकारक आहे. जपान त्याच्या विस्तृत आणि कार्यक्षम नेटवर्कसाठी तर प्रसिद्ध आहेच, पण त्यामधला वक्तशीरपणा हा सुद्धा वाखाणण्याजोगा आहे. टोकियोमधील शिंजुक्यू हे जगातील सर्वात व्यस्त स्टेशन आहे. जॅपनीज रेल्वेचे तिकीट वेंडिंग मशीन्स, बुकिंग, रिझर्वेशन अत्यंत आधुनिक पद्धतीने वापरले जाते. मेट्रो आणि इतर सर्व खरेदीसाठी सुईकासारखे प्रीपेड कार्ड्स वापरले जाते. जिया रेल्वेजमध्ये विशिष्ट गर्दीच्या वेळी काही सीट्स आपोआप बंद होतात, ज्यामुळे गर्दीच्या वेळी जास्त लोक या रेल्वेचा वापर करू शकतात. मोनोरेल तर रोलर कोस्टर सारखी वाटते. रेल्वेमध्ये सीट्स पूर्ण पूर्ण 360 डिग्रीने फिटू शकतात, फक्त एका बटनाद्वारे. जपानच्या सर्व स्टेशनवर एक पिवळ्या रेषेत लावलेल्या टाईल्स आहेत. त्यांना तेन्जी ब्लॉक्स असं म्हटलं जातं, जे ब्रेल किंवा दृष्टिहीन लोकांना प्रवासामध्ये मदत करू शकतात. जपान रेल्वे तिथील लोक आपल्या सामाजिक बांधिलकी अत्यंत योग्य प्रकारे सांभाळतात. टोकियोमध्ये एक प्रसिद्ध रोबोट कॅफे आहे. या रोबोट कॅफेचं वैशिष्ट्य असं, की या कॅफेमधले वापरले जाणारे रोबोट हे दुर्धर आजाराने ग्रासलेले व्यक्ती ऑपरेट करतात आणि कस्टमरशी संवाद सुद्धा साधतात. टोकियोमध्ये असाच एक हँडी मूल कॅफे आहे, जिथे मानसिकदृष्ट्या आजारी असलेले लोक येणाऱ्या ग्राहकांशी एका छोट्याशा होलमधून हस्तांदोलन करू शकतात. असे माणुसकीचे नाजूक छटा जपणारे अत्यंत सुंदर, स्वच्छ, सक्षम